नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये भरती निघालेली आहे. ओके. 4 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे महसूल व वन विभागाकडून. ओके. याच्यामध्ये कोणती-कोणती पदे असणार आहे, किती पदे असणार आहे, पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, असे इत्यादी डाऊट तुमचे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं Instagram आयडी, Facebook आयडी, WhatsApp ग्रुप आणि Telegram चॅनलला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. ओके. दिनांक 4 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी काही आपण वाचून घेऊया. आता प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत शासन परिपत्रक विभाग दिनांक 29/6/2017 मध्ये मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत. या आदेशानुसार महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वकष आढावा घेऊन विभागाच्या कामाची वाढलेली व्यापकता तसेच नवीन पद निर्मिती, अस्तित्वातील पदे व्यपंगत करणे याबाबत प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अधिपत्तेखालील उच्चस्तरीय समितीने 6/8/2025 रोजी संपन्न झालेल्या सन 2025 मधील 7व्या बैठकीत मंजूर दिलेली आहे. त्यानुसार महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागात सध्या मंजूर 3094 पदांपैकी 107 पदे निरसित करून व 995 पदे नव्याने निर्माण करून एकूण 3952 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता याच्यामध्ये पद वगैरे बघू शकता. पहिले मंजूर पद किती होते? 3094. नंतर त्यांनी 107 पद अजून निरसित केले. नंतर 995 पदे नव्याने निर्माण करण्याची त्यांची बाब होती. म्हणजे 3952 पदे त्यांना भरायचे होते. ओके. आता मग 995 965 जी पदे आता 965 पदांसाठी इथं भरती नव्याने निर्माण होणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे पदनिर्मिती, नवीन पदांची पदनिर्मिती दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक याचा 29/6/2017 मध्ये मार्गदर्शन सूचनांप्रमाणे महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास उच्चस्तरीय समिती व वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सध्या मंजूर 3094 पदांपैकी 107 पदे निरसित करून 965 पदे नव्याने निर्माण करून एकूण 3952 पदांचा सुधारित आकृतिबंधास पुढील प्रमाणे तक्त्यात दर्शविल्यानुसार मान्यता देण्यात येत आहे. आता या तक्त्यामध्ये जुने पदे पण दाखवतील, नवीन मंजूर पदे किती आहे, आताची पदे किती आहे ते पण त्यात दिलेले आहे. आपण बघू मंजूर पदे पण बघू आणि सध्याची पदे किती ते पण बघू. ओके. आता तक्ता क्रमांक याच्यात दिलेला असणार आहे, नियमित पदे असणार आहे, अनुक्रमांक दिलेला आहे, पदनाम, गट, वेतन स्तर दिलेला आहे, मंजूर पदे दिलेलं आहे, निरसित पदे दिलेलं आहे, नवीन प्रस्तावित पदे दिलेलं आहे आणि एकूण पदे दिलेलं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये दिलेलं पहिलं पद नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण यासाठी संवर्ग पद असणार आहे. IAS ऑफिसर इथं घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये देणारे 7 पे कमिशन त्यांना सॅलरी असेल, यात एक पद आहे. अपर मुद्रांक नियंत्रण संवर्ग असणार IAS ऑफिसर यांना पण 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट मिळणार आहे. याच्यात एक वॅकन्सी असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर असणार आहे मुद्रांक अधीक्षक मुख्यालयासाठी गट राजपत्रित अतिरिक्त जिल्हा अधिकारी निवड श्रेणीतून याच्यात घेण्यात येणार आहे. ओके. 23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार याच्यामध्ये आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. ओके. नोंदणी उपमहानिरीक्षक गटची भरती राजपत्रित पद 23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार याच्यामध्ये आपल्याला 13 पदे बघायला मिळतात. सहसंचालक नगर रचनासाठी गटची भरती राजपत्रित 27 सॅलरी 1,23,100 पासून 2,15,900 पगार एक पद बघायला मिळते आपल्याला. ओके. उपसंचालक नगर रचनासाठी गटची भरती 25 सॅलरी 78,800 पासून 2,09,200 पगार एक पद बघायला मिळतं.
7 नंबरचं पद सहाय्यक संचालक नगररचनाकार गट ची भरती S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार या 8 पदे बघायला मिळतात. त्यानंतर असणारे 8 नंबरचं पद दिलेलं आहे सहजिल्हा निबंधक वर्ग 1 चं पद असणार आहे. गटाची भरती राजपत्रित पद असणार आहे. याच्यामध्ये S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार यात आपल्याला 66 पदे बघायला मिळतात. 9 नंबरचं पद व्यवस्थापक असं पुण्याकरता इथं असणार आहे. ओके, याच्यामध्ये गटाची भरती राजपत्रित पद S16 सॅलरी 44,900 ते 1,42,400 पगार यात एक पद बघायला मिळत आहे. 10 नंबरचं पद कोषागार अधिकारीसाठी गटाची भरती राजपत्रित पद S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार या 2 पदे बघायला मिळतात. ओके, उपसंचालक लेखा व कोषागारमध्ये गटाची भरती राजपत्रित पद S23 सॅलरी 67,700 पासून 2,08,700 पगार एक पद बघायला मिळतात. 12 नंबरचं पद विधी सल्लागारसाठी गटाची भरती राजपत्रित पद S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार एक पद बघायला मिळतात. आता त्याच्यामध्ये एकूण गटाची भरती दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघू शकतो 96 पदे आपल्याला याच्यात दाखवण्यात आलेले आहे, जे की तुम्हाला मी आता सांगतो कशा पद्धतीने. आता इथं मंजूर पदे दिलेली आहे, निरसित पदे दिलेली आहे, नवीन प्रस्तावांची पदे दिलेली आहे. आता नवीनसाठी पद बघायला गेलं तर 18 असणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये दिलेलं आहे 79 जी पदं असणार आहे. मंजूर दिलेली आहे, नव्याने अजून दिलेली आहे परत, म्हणजे आता टोटल आता बघायला गेले तिथे 96 पदं दिलेली आहे. ओके, आणि जे असणार याच्यामधलं निरसित पदांमधून असणार आहे. ओके, तर म्हणजे तुम्हाला इथे 96 पदे नवीन घेण्यात येणार आहे. ओके, 18 पदे अजून वाढवलेली आहे. आता याच्यामध्ये टोटल आता 79 + 18 + 1 म्हणजे 96 पदं झालेली आहेत. 13 नंबरचं पद असणार आहे सहजिल्हा निबंधक वर्ग 2 चं पद असणारे दुय्यम निबंधक वर्ग 2 चं पद असणारे मुद्रांक उप अधीक्षक वर्ग 2 चं पद आहे. गट ब ची भरती राजपत्रित पद असणार आहे. S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार यात आपल्याला 344 पदं बघायला मिळतात. ओके, त्यानंतरचं असणार सॉफ्टवेअर एनालायझरसाठी सॉफ्टवेअर एनालायझरसाठी ते गट ब ची भरती राजपत्रित पद S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार याच्यामध्ये आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. निरसितमध्ये 2 जुने पद. ओके, आता S15 सॅलरी शिवसहाय्यक गट ब ची भरती राजपत्रित पद S16 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 पगार या 3 पदं बघायला मिळतात. 16 नंबरचं पद लेखा अधिकारीचं असणार लेखा अधिकारी याच्यामध्ये गट ब ची भरती राजपत्रित पद असणार आहे. 16 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 या 2 पदे बघायला मिळतात. 17 नंबरचं पद असणार आहे अपर कोषगार अधिकारी गट ब ची भरती राजपत्रित पद S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार या एक पद आहे. 18 नंबरचं पद असणार आहे नगर रचनाकार गट ब ची भरती राजपत्रित पद S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगारच्या 32 पदे बघायला मिळतात. आता ही गट ब ची भरती होती बरं सगळी. 19 नंबरचं पद सांख्यिकी अधिकारीसाठी गट ब ची भरती S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या एक पद बघायला मिळतात. सहाय्यक लेखा अधिकारी 20 नंबरचं पद गट ब ची भरती. आता याच्यामध्ये राजपत्रित पद S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 17 पदे बघायला मिळतात आपल्याला. ओके, त्यानंतर आता हे गट ब ची भरती होती. याच्यामध्ये टोटल 400 पदं घेण्यात येणार आहे. मंजुरी पदे 302, निरसितचे 2 पद व नव्याने निर्माण 100 पद असे टोटल पदांना मिळून म्हणजे इथे 400 पदं दिलेली आहे. ओके, 2 पदं सोडून फक्त निरसित पदे सोडली की 300 म्हणजे इथं 302 आणि हे 400 पदं आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर आता ही पण गट ब ची भरती असं आहे लघु लेखन उच्च श्रेणीसाठी गट ब ची भरती अराजपत्रित पद S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 25 पदं बघायला मिळतात. 22 नंबरचं पद दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक अधिकारी गट ब ची भरती अराजपत्रित पद S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पर्यंत 474 पदं बघायला मिळतात. 23 नंबरचा पद असणार सहाय्यक नगर रचनाकार व गट ब ची भरती अराजपत्रित पद S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार यामध्ये 139 पदे. 24 नंबरचा पद सहाय्यक विधी अधिकारी याची गट ब ची भरती अराजपत्रित पद स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहे. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात 4 पदे. आता एकूण गट ब राजपत्रित मध्ये आपल्याला बघायला मिळतात 642 पदे. जर सगळे पदे जर बघायला गेले आपण गट अ आणि गट ब मध्ये त्याच्यामध्ये 1138 पदे याच्यात दिलेली आहे टोटल. ओके, तर 1138 पदांसाठी तो भरती याच्यात गट ब मध्ये आहे. आता गट क चं राहिलं. आता गट क मध्ये जर बघायला गेले
तर सहाय्यक व्यवस्थापक गटकची भरती 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. यांच्यामध्ये आपल्याला एक एक पद बघायला मिळतात. उपलेखपाल 26 नंबरचं पद, गटकची वॅकन्सी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार, 44 पदे बघायला मिळतात. रचना रचना सहाय्यकसाठी गटकची भरती 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, याच्यामध्ये 43 पदे आपल्याला बघायला मिळतात. कॉम्प्युटर प्रोग्रामरसाठी गटकची भरती 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 2 पदे बघायला मिळतात. 29 नंबरचा पद वरिष्ठ लिपिक पर्यवेक्षक लेखपटपाल व भंडारपालसाठी गटकची भरती S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, 498 पदांसाठी ती भरती बघायला मिळते. कनिष्ठ लिपिक मुद्रांक विक्रेत्यासाठी गटकची भरती S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, यामध्ये 1,448 पदं बघायला मिळतात. त्यानंतर असणार आहे 31 नंबरचा पद कनिष्ठ आरेखक गटकची भरती S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, 10 पदं बघायला मिळतात. 32 नंबरचा पद असणार ट्रेसर अनुरेखनसाठी गटकची भरती S7 सॅलरी स्टार्टिंग असणार 21,700 पासून 69,100, नंतर 8 7 नंतर S8 सॅलरीवाल्यांना 25,500 पासून 81,100 पगार. 7 वर्षांच्या सेवेनंतर आपल्याला S8 सॅलरी होऊ शकते. याच्यामध्ये आपल्याला 15 पदे बघायला मिळतात. त्याच्यानंतर 33 नंबरचं पद असणार आहे कार्यदेशकसाठी गटकची भरती S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार, यामध्ये एक पद बघायला मिळतं. प्रमुख परिवर्धक छायाचित्रकार गटकची भरती S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, याच्या 2 पदे बघायला मिळतात. 35 नंबरचा पद वरिष्ठ तंत्रसहाय्यकसाठी गटकची भरती S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, 8 पदे बघायला मिळतात. तर शिपाईमध्ये गटची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. ओके, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात 284 पदं मृत संवर्ग म्हणून. आता एकूण जर बघायला गेले याच्यामध्ये आता 2015 प्लस 284 मृत संवर्गामधून म्हणजे 2,299 पदे याच्यात असणार आहे. ओके, गटकमध्ये फक्त आता बाह्य यंत्रणेमार्फत सेवा दिलेल्या. आता बाह्य यंत्रणेमार्फत कोणकोणती सेवा आपण ते पण जाणून घेऊया. अनुक्रमांक, पदनाम, गटक, मंजूर पदे, निरसित पदे, नवीन व प्रस्तावित पदे व एकूण पदे दिलेले. आता एकूण पदे तुम्हाला मी सांगतो. 37 नंबरचं वाहन चालकचं पद गटकची भरती 29 पदे बघायला मिळतात. ओके, आणि निरसित भरलेले आहेत त्यानुसार. ओके, आता कनिष्ठ तंत्रसहाय्यकसाठी तर 4 पदे होते. ओके, त्यानंतर इथं दप्तरबंदसाठी याच्यामध्ये गटची भरती 47 पदे आहे. नाईकसाठी गटची भरतीच्या 2 पदे आहे. ओके, 41 नंबरचा बॉइंडरसाठी गटची भरतीच्या 3 पदे दिलेली होते. त्यानंतर शिपाईसाठी गटची भरती 421 पदे आहे. ओके, 43 नंबरचा पहारेकरीसाठी गटची भरती 12 पदे आहे. 44 नंबरचा सफाई कामगार गटची भरती 3 पदे आहे. त्यानंतर हमालसाठी इथं गटची भरती 2 पदं ऑलरेडी दिलेली पहिलेच. ओके, 46 नंबरचं पद माडीसाठी गटची भरती 1 पद आहे. त्यानंतर इथं आवेष्टक सहाय्यक पृथकारसाठी गटची भरती याच्यामध्ये ऑलरेडी 3 पदं भरलेली आहेत. ओके, तर अशी ही बाह्य यंत्रणेद्वारे पण याच्यात भरती आहे. एकूण आता बाह्य यंत्रणेद्वारे जर बोलायला गेलं तर 515 पदांसाठी ती भरती आहे. तर टोटल ऑफ सगळे पदं जर मिळाले अ, ब, क, ड त्याच्यानंतर बाह्य यंत्रणेमार्फत 3952 पदे अशा पद्धतीने भरण्यात येणार आहे, जी की तुमच्या समोर इथं दिलेली आहे. ठीक आहे, 965 पदं नवीन प्रस्तावित पदे दिलेली आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सगळे नवीन पदे याच्यात काउंटिंग होतील. ओके, जे की याच्यामध्ये आता तुम्ही इथं वाचू शकता. निरसित पदे, मंजूर पदे दिलेले होते. निरसित म्हणजे भरलेले पदे. याच्यानंतर आता नवीन प्रस्तावित पदे व एकूण पदे दिलेले आहेत. ओके, आता अनुक्रमांक 24 मध्ये नमूद सहाय्यक अधिकारी हे पद नव्याने निर्माण करण्यात आलेले असून याचे सेवा प्रवेश नियम व वेतन स्तर याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. ओके, याच्यामध्ये दिलेले आहे गट मधील आपल्याला शिपाई संवर्गातील 284 पदे भरण्यास प्राप्त उपसमितींच्या मान्यतेनुसार सदर पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सद्यसंग स्थितीमध्ये सदर पदे नियमित स्वरूपात भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रस्तावित आकृतीबंधातील शिपाई संवर्गातील एकूण 705 पदांपैकी 284 पदे सध्याच्या स्थितीत मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत आहे. शिपाई संवर्गातील सदर पदे पदोन्नती, सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू अथवा अन्य कारणामुळे जशी रिक्त होतील तशी तशी आपोआप रद्द होतील व त्यानंतर सदर पदांच्या सेवा आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात याव्यात. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यायची आहे.
सदर शासन निर्णय सन 2025 मधील दिनांक 6/8/2025 रोजी संपन्न झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 552/2025 दिनांक 3/11/2025 मध्ये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये जे बाह्य यंत्रणेद्वारे जे पद आहे ते तुम्हाला ते स्वतः जाऊन भेटायचं आहे, जे की मुद्रांक कार्यालय जिथं दिलेलं आहे, नोंदणी व मुद्रांक विभाग नाशिकमध्ये त्याचं कार्यालय आहे, तिथे जाऊन तुम्ही भेटू शकतात किंवा मुंबईला पण तुम्ही भेटू शकतात. ओके, इथूनही भरण्यात येतील. बाकीची जे पदे आहे तुम्हाला तर माहिती त्यांची तर IAS जर बोलायला गेलं UPSC, बाकीचे MPSC, बाकीचे MPSC ग्रुप बी, MPSC ग्रुप सी अशा मार्फत भरण्यात येतात. ओके, त्यानंतर स्टेनोग्राफर जर बोलायला गेलं तर MPSC स्टेनोची वेगळी परीक्षा येते, त्याच्यामार्फत भरली जातात. ओके, अशा ह्या बाकीच्या परीक्षा घेण्यात येतील. ओके, लॉवाल्यांच्या लॉकडून भरल्या जातील. ओके, तर वेगळ्या पद्धतीने पदे भरली जातील. ओके, याची फक्त जाहिरात आलेली आहे. आपल्याला फक्त याची आयडिया मी दिलेली आहे. ज्यांना बाह्य यंत्रणेद्वारे अप्लाय करायचं असेल त्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये स्वतः जाऊन तिथे भेटायचं आहे. आणि कोणते शिपाई वगैरे काय असेल, तिथं वाहन चालक असेल, तिथं जाऊन आम्हाला जॉब करायचा आहे. पगार वगैरे काय आहे तेच तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला कधी जॉईन व्हायचं तेच तुम्हाला सांगतील करार पद्धतीने बाह्य यंत्रणेवर. ओके, जर की तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड अप्लाय करण्याची जी अपडेट आली की लगेच तुमच्यासमोर तो व्हिडिओ पण मी शेअर करेल नक्कीच. ओके, आता पुरते तरी याची GR आलेला आहे फक्त. ओके, GR पास झाला म्हणजे लवकरात लवकर अपडेट पण येणारच. ओके, तर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, Instagram ID, Facebookची. ओके, आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp मी शेअर करून देईन. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपची. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook ID लिंक, चारच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन नक्की जॉईन करून ठेवा. डेली अपडेट वगैरे मध्ये देत असतो. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊनच असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.